आपण हे दृश्य पाहतो या ठिकाणी मालेगाव मधील ही दृश्य आहे। मुंबई आग्रा महामार्ग हा रोखण्यात आलेला आहे। डोंगराळ घटनेच्या निषेधार्थ या ठिकाणी नागरिक आक्रमक पाहायला मिळतात। रास्ता रोको करण्यात आलेला आहे। मुंबई आग्रा महामार्ग हा रोखून धरण्यात आलेला आहे। चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी या ठिकाणी हा रास्ता रोको मुंबई आग्रा महामार्गावरील ही आपण दृश्य पाहतो। या ठिकाणी हा रास्ता रोको करण्यात आलेला आहे। आरोपीच्या फाशी संदर्भात आता ही मागणी केली जाते। लवकरात लवकर आरोपीला शिक्षा सुनावावी अशी मागणी या ठिकाणी केली जाते। चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी या ठिकाणी नागरिक संतप्त पाहायला मिळतात। आपले प्रतिनिधी विशाल मोरे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। विशाल, काय अधिकची माहिती? नक्की नीलम, या ठिकाणी मालेगाव जवळ आंदोलन आता थोडंसं वेगळ्या वर्गावर जात आहे आणि पोलिसांकडून लेखी आश्वासन मागण्यासाठी या आंदोलनकर्ते आक्रमक झाले आहेत आणि आता त्या आंदोलन करण्याकर्त्यांची धरपकड या ठिकाणी सुरू आहे। नीलम जी नक्कीच, आपण या ठिकाणी पाहतोय जी नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी दादा भुसे यांच्या मुलाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे। चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी या ठिकाणी ग्रामस्थ आक्रमक पाहायला मिळत आहेत। मुंबई आग्रा महामार्गावर आंदोलकांनी या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे। पोलिसांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय। विशाल, पोलिसांकडून समजूत करण्याचा प्रयत्न देखील केला गेला आहे। 2 वेळा पोलिसांनी आपला लेखी आश्वासन देखील या ठिकाणी दिलेलं होतं आणि तरीही जे फास्ट ट्रॅक कोर्ट आहे या कोर्टात कधीपर्यंत न्याय मिळेल, कधीपर्यंत पब्लिक प्रोसिक्युटर जे आहेत या सरकारी वकील या केसला मिळतील, कधी चार्जशीट दाखल होणार आहे, अशा विविध मागण्या या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी केले होते की आम्हाला आता आश्वासन नको आहे, परफेक्ट तारीख आम्हाला पाहिजे आहे की या तारखेला चार्जशीट दाखल होईल, या तारखेला वकील मिळतील आणि या तारखेला फास्ट ट्रॅक कोर्टाची केस चालवली जाईल, अशा विविध आंदोलनकर्त्यांनी ही मागणी केलेली होती यावेळी। आणि त्यामुळे जे आश्वासन आहे ती कदाचित जे आहे ते मिळू न शकल्यामुळे ही जी आहे या ठिकाणी आहे। ठिकाणी पोलिसांकडून आता आंदोलकांची धरपकड सुरू आहे, मात्र जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। हा नक्कीच, पोलिसांकडून आंदोलकांची आता धरपकड देखील सुरू आहे आणि जो मुंबई आग्रा महामार्ग आहे हा रोखून धरण्यात आला होता। जवळपास शेकडोच्या संख्येने या ठिकाणी आंदोलनकर्ते आहेत आणि पोलीस देखील काही समजूत काढण्याचा प्रयत्न देखील करत आहेत। आंदोलनकर्त्याला देखील अटक करून घेण्यात अटक करून घेत आहेत असं देखील परिस्थिती या ठिकाणी दिसते आहे। नीलम जी नक्कीच, आतापर्यंत किती जणांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं त्या संदर्भात काय माहिती मिळते? विशाल, विशाल, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? आपण पाहतो या ठिकाणी ग्रामस्थ आक्रमक पाहायला मिळत आहेत। आरोपीला फाशीची मागणी या ठिकाणी केली जाते। जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। पोलिसांकडून आता आंदोलकांना ताब्यात घेण्यात येत आहे। काय अधिकची माहिती? हा नक्कीच, आंदोलकांना या ठिकाणी ताब्यात घेतलं जात आहे आणि हळूहळू जो पोलीस व्हॅन जी आहे ती घेऊन घेतलं। काय सांगणार तुम्ही? काय सांगणार? आम्ही सह मागणी आंदोलन करत होतो पण पोलिसांनी आम्हाला बळजबरी आम्हाला हे करता हुकूमशाही मान्य नाही। आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला। या ठिकाणी बघू शकतो आविष्कार भुसे यांना देखील 2 मिनिटं तिकडून घुसाल। मुंबई आग्रा महामार्ग आंदोलकांनी रोखून धरलेला आहे। मालेगाव अत्याचार आणि निषेधार्थ हे आंदोलन सुरू आहे। आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी या ठिकाणी केली जाते। जोरदार घोषणाबाजी केली जाते। आंदोलन सुरू असताना मात्र या ठिकाणी पोलीस येताच
या ठिकाणी मी आता आज धरपकड एक सुरू झाली. मुलीचा बाप म्हणून, मुलीचा वडील म्हणून मी आज या आंदोलनात सहभागी झालोय. माझी आपल्या माध्यमातून न्यायालयाला आणि प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या आरोपीवर कारवाई करावी. आपण स्वतः सत्तेमध्ये आहात, सत्तेत असताना देखील आपल्याला आंदोलनाची वेळ येते. काय सांगाल? बघा, सत्ता असो नसो हा पाठ नाहीये. हा एक मुलीच्या वडिलांचं कर्तव्य मी आज शिकवतोय. काही गोष्टी कायद्याच्या दृष्टिकोनाच्या असतील तर त्या मुख्यमंत्री साहेबांनी, उपमुख्यमंत्री साहेबांनी जे आम्हाला शब्द दिलेले ही केस फास्ट ट्रॅकवर चालवून लवकर फाशी झाली पाहिजे. पण त्याच्यासाठी आम्ही सर्व आज रस्त्यावर उतरलो. मालेगाव अत्याचार आणि हत्या प्रकरणी या ठिकाणी निषेध नोंदवला जातोय, घोषणाबाजी केली जाते. मात्र या ठिकाणी हे आंदोलन सुरू असतावेळी आता पोलिसांनी या आंदोलकांची धरपकड या ठिकाणी पाहायला मिळते. मंत्री दादा भुसे यांच्या मुलाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. निषेध व्यक्त केला जातोय. आपलं आंदोलन हे शांततेत सुरू असताना मात्र पोलीस या ठिकाणी दाखल झाल्यानंतर आता ग्रामस्थ आक्रमक पाहायला मिळतात. मुंबई आग्रा महामार्ग या ठिकाणी आंदोलकांनी रोखून धरल्याची दृश्य आपण पाहतोय. पोलिसांनी आता आंदोलकांना ताब्यात घेतलंय. मालेगावमध्ये चिमुरडीवर अत्याचार झाला आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. मात्र शिक्षा का सुनावली जात नाही? या आरोपींनी जर आपली या संदर्भातील कबुली दिली आहे तरी सुद्धा त्याच्यावर कारवाई का केली जात नाही? या संदर्भात ग्रामस्थ आता आक्रमक पाहायला मिळत आहेत. लवकरात लवकर त्याला शिक्षा सुनवावी अशी मागणी आता केली जाते. मालेगाव अत्याचार आणि हत्या प्रकरणी याच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं जात आहे. या ठिकाणी रास्ता रोको केलेला पाहायला मिळतोय. मुंबई आग्रा महामार्ग या ठिकाणी आंदोलकांनी रोखून धरला. पोलिसांनी आता आंदोलकांना ताब्यात यांना लवकरात लवकर त्याच्यावर काहीतरी नवीन कायदा तयार करून जलद गतीने ही प्रोसिजर झाली पाहिजे. याच्यासाठी या यज्ञाताईला तर आम्ही यावेळी वाचवू नाही शकलो, पण तिच्या आरोपीला लवकरात लवकर शिक्षा देऊन भविष्य काळातल्या जेवढ्याही यज्ञाताईंवर हे काही अत्याचार होणारे असतील तर त्या नराधमांना याचा शिक्षेपोटी, भीतीपोटी त्यांना हे होईल आणि ते थांबतील, जेणेकरून भविष्यातल्या मायलेकी या सुरक्षित राहतील. याच्यासाठी हे आजचं आंदोलन होतं. या नराधमाला लवकरात लवकर शिक्षा द्यावी अशी मागणी होती. तर भविष्यात अशा घटना घडू नये अशा प्रकारची त्याला शिक्षा द्यावी, जेणेकरून भविष्यात ही भीती निर्माण राहावी. मालेगावमधील चिमुरडीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी त्याचा निषेध नोंदवला जातोय. आंदोलन केलं जातंय. मुंबई आग्रा महामार्गावर मोठ्या संख्येने या ठिकाणी घोषणाबाजी करत आंदोलन केलं जात आहे. आंदोलकांनी रास्ता रोको केल्याचं पाहायला मिळत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.